नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण ब्रेडचे पेटीस करणार आहोत. तर मी ते उकडलेले बटाटे घेतलेले, ते एकदम चांगले असे मॅश करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मी ते बघा आलं, लसूण आणि मिरचीचं चांगलं असं ठेसून घेतलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीत आहे. आणि इकडे ब्रेड घेतलेले आहे. आणि त्यानंतर इथे बघा मी थोडंसं बेसन घेतलं आहे, त्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे. आणि माझे व्हिडिओ 5 ते 6 मिनिटाच्या आत असतात, त्यामुळे पूर्ण बघा. आणि कुठून बघता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर मला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, आपलं इथं तेल जे आहे ते मी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये घालूया थोडंसं मोहरी, त्यानंतर जिरं, आलं लसणाची पेस्ट घालूया. छान असं फ्राय करून घेऊया. इकडे आपल्याला काय करायचं आहे, एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत मी सांगत आहे. तुमच्या मुलांना तुम्ही हे टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता. मुलं खूप आवडीने खातील. यामध्ये मी कांदा, टोमॅटो वगैरे काहीही घातलेलं नाही आहे. हळद घालूया, थोडंसं मीठ घालूया आणि छान असं हाताने मिक्स करून घेऊया. लसूण असं चांगलं फ्राय झालेलं आहे. यामध्ये घालूया आपण बटाट्याची भाजी. आपण जास्त काय याच्यामध्ये कांदा वगैरे घातलेला नाहीये. चांगली अशी मिक्स करून घेऊया. छान अशी मस्त बारीक करून घेऊया. आपली भाजी जी आहे ती चांगली अशी बनवून झालेली आहे. एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामध्ये आपण काही कुठल्याही प्रकारचं काय जास्त घातलेलं नाहीये. तर ही भाजी आपण आता चांगली अशी याला लावून घेऊया. एक असा ब्रेड घेतलाय, ब्रेडला अशी पूर्ण अशी लावून घ्या. बटाट्याची भाजी चांगली अशी लावून घेतलेली आहे. त्यावरती आपल्याला असा एक ब्रेड घालायचा आहे आणि छान असं आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. इथे मी सुरी घेतलेली आहे. छान असं आपण कटिंग करून घेऊया. आणि तेल जे आहे ते मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर परत आपण बसवतील ना तुम्हाला तिला दोघी जणींना आणि तुम्हाला दोघांना. ते हे बघा, परत ही बटाट्याची भाजी आपण घेतलेली आहे अशी लावूया. तर सेम आपण आता यालाही आता कटिंग करून घेऊया. असं थोडंसं दाब द्यायचं आहे. हे बघा, छान असे कटिंग करून घेतलेले आहेत. तर आपल्याला यामध्ये आता घालायचे आहेत. आपले व्हिडिओ खूप छोटे असतात म्हणून पूर्ण बघा. इथे तेल जे आहे ते मी गरम करायला ठेवलेलं तेलामध्ये घालते. आता याला आपण पलटी करून घेऊया. छान असं पलटी करूया. सर्व आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. आणि दोन्ही साईडवरून आपल्याला चांगले फ्राय करायचे आहे.
एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि झटपट बनणारे आहे आणि तुमच्या मुलांना खूप आवडेल. टिफिनला वगैरे तुम्ही दिलं तर. हे बघा आपले फ्राय करून झालेले. तर चला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस आपण बंद करूया. तर हे बघा खूप लवकर बनतात हे आणि मुलांनाही खूप आवडतात. तुम्ही पण असं बनवून तुमच्या मुलांना द्या टिफिन खाण्यासाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि कुठून बघता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.